बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रस्तुत शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत आप आपण ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 4/12/2020 इयत्ता 8वी विषय आजचा आपल्याला आज शिकायचं आहे ते म्हणजे नकाशा आराखडा निर्मिती. त्यामध्ये आपण महाराष्ट्र, भारत व जग ह्यांचा नकाशे आराखडे तयार करणार आहोत. माझं नाव आहे प्रज्योती प्रमोद संखे, शाळा आकुर्ली मराठी पब्लिक स्कूल क्रमांक 1. बघा, आज आपण जे शिकणार आहोत, त्यामधून आपल्याला नकाशा आराखडा आपण तयार करतो. तुम्हाला त्यातून काय साध्य होणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे ह्यातून पुढे नकाशा आराखडा तयार करतो. नकाशात स्थळे, ठिकाणे तुम्ही दाखवणार आहात आणि तुम्ही जे आराखडे तयार करणार आहेत, स्वतः तयार करणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. तुम्ही आनंद उपभोगणार आहेत. बघा, नमस्ते विद्यार्थ्यांनो. आज आपण जे आपल्याला भूगोल विषय आपण शिकतो. भूगोल विषय शिकत असला की भूगोल विषय शिकत असला की आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे नकाशे आणि पृथ्वीगोल. आता मग ह्या ठिकाणी भूगोलामध्ये ह्याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करावा लागत असतो. तर त्याचे आपण नकाशाचे निरीक्षण करतो. अनेक ठिकाणी अनेक आपण स्थळं, ठिकाणं त्याचा शोध घेत असतो. काही वेळेला आपल्याला नकाशाचे आराखडे आपण बाजारातून विकत आणतो आणि त्यातून आपण विविध प्रकारची माहिती, ठिकाणे असे आपल्याला भरावे लागतात. म्हणजेच त्या नकाशामध्ये दर्शवावे लागत असतात. म्हणजेच नकाशा भरण्याची कृती आपल्याला करावी लागत असते. आपण महाराष्ट्र आता 8वी मध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य, भारत त्याच्यामध्ये जगाचा नकाशा आपल्याला भरायचा आहे आणि आपण हे नेहमी भरत असतो किंवा तुम्ही जे प्रदेश या जे शिक्षण घेतात भूगोलाचं त्यामुळे जे जे प्रदेश येतात त्याच्यामध्ये किंवा खंड येतात या सर्वांचा आपल्याला काय करायचा असतो अभ्यास करायचा असतो आणि त्यावेळी आपल्याला नकाशाचं निरीक्षण करायचं असतं किंवा ते भरावे लागत असतात. आता त्यावेळी तुम्ही 10वी ची परीक्षा देणार आहेत पुढे जाऊन. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी नकाशाचा वापर करावा लागतो किंवा काही वेळा जर तुम्ही नकाशाचा तिकडे वापर केला, तर त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क मिळू शकतात. कारण त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर तुम्ही नकाशाचा वापर केला, तर आणखीन तुमचा ते प्रश्न इफेक्टिव्ह होतो, चांगला होतो आणि ह्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून तुम्हाला इयत्ता 8वी पासून ते नकाशे जास्तीत जास्त भरण्याचा सराव करणं आवश्यक आहे. मग आता आपण तुम्ही सध्या काय आहे बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नकाशे आराखडे हे आपल्याला ₹2-2 ला विकत मिळत असतात. तुम्ही आणतात ते भरतात. पण सध्या लॉकडाऊनचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानात सहजपणे ते उपलब्ध होतातच असं नाही. शिवाय प्रत्येक वेळी तुम्हाला त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतील असं नाही. मिळू शकतील असं नाही. मग यासाठी घरामध्येच आपल्याला नकाशा आराखडे कसे तयार करायचे, ही कृती मी तुम्हाला आज समजावणार आहे. तर मग चला तर कृती करूया आपण. बघा, आता मी तुम्हाला नकाशा आराखडे तयार करण्याची कृती समजावणार आहे. बघा, प्रथम आपण काय करायचं आहे, एक तुमच्या घरामध्ये असलेला पुठ्ठा घ्यायचा आहे. म्हणजे आपली जुनी वही असेल त्याचा पुठ्ठा घेतला तरी तुम्हाला चालणार आहे. मी इथे एक रंगीत कागद घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. आता तो जो रंगीत कागद आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरात असलेला जुना नकाशा असेल एखादा भरलेला वगैरे तोही चालणार आहे किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध असे नकाशे असतात. ते नकाशे तुम्हाला त्या वहीच्या पुठ्ठ्यावर वगैरे कापू ट्रेस करून घ्यायचे आहेत, छापून घ्यायचे आहेत. पुठ्ठा जरा जाड असेल तरी चालतो. कधी-कधी बघा आपण तुमच्या घरामध्ये शर्ट वगैरे आणले जातात. त्या शर्टमध्ये सुद्धा पुठ्ठे असतात पांढऱ्या रंगाचे छान. त्याचाही वापर तुम्ही केला तरी चालून जाईल. मग ते फेकायची गरज नाही. आता बघा, हा नकाशा मी नीट टाचणी लावून फिट करून घेतलाय, की जेणेकरून तो नकाशा हलणार नाही आणि हळू मी त्याची बॉर्डर
ट्रेस करत आहे म्हणजे बॉर्डर ती आखून घेत आहे. आता इथे बॉर्डर आखत असताना काय करायचं आहे, ती आउटलाईन आखत असताना आपल्याला तयार करायची आहे. पण एकदम सावकाश हळूवार हाताने ते करायचं आहे. कारण तुम्ही जर घाईघाईत करायला गेलं, तर ती बॉर्डर चुकायची शक्यता असते. आणि इथे बघा, नकाशामध्ये बहुतेक अशा कर्व अशा रेषा आहेत, वक्राकार अशा रेषा आहेत. त्यासाठी ही कृती एकदम अशी सावकाश करत जायची आहे. अजिबात काय करायचं नाही, घाई करायची नाही. बघा मी हळू-हळू असं करत आहे आणि त्या ठिकाणी दुसरा हात मी नकाशावर व्यवस्थित ठेवलेला आहे, हलवायचा नाही. बघा कसं हळू-हळू करायचं आहे. इथे मी हलतंय म्हणून त्या जिथे आपण प्रेस करत जातोय, त्या ठिकाणी ते बोटं पण ठेवत जायचं आहे, म्हणून जेणेकरून हलणार नाही. बघा. आता हे तुम्ही करत असता, दाखवत असतात, त्यावेळी तुम्हाला भरपूर आनंद मिळत असतो, की मी काहीतरी करतोय. इथे एक वेगळी असं हळूवारपणे कृती करत जायचं आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला कृती करायला खूप आवडतं. धडा वाचायचा असला, की थोडासा कंटाळा करता. पण अशा कृती करताना तुम्हाला आनंद मिळतो. शिवाय आपण आपल्या राज्याचा बनवतोय, त्यामुळे आपल्याला आणखीन की मी माझ्या महाराष्ट्राचा नकाशा बनवतोय. बघा, हळू कृती करत जायचं आहे. मी या ठिकाणी खाली कार्बन पेपर घेतलेला आहे. माझ्या घरात उपलब्ध होता म्हणून घेतलाय. तुमच्या घरात नसेल तरी चालेल. पेन्सिलीने थोडंसं दाब देऊन ती कृती केली तरी त्याचा ट्रेस तयार होतो. मग त्याच्यावर आपण पेन्सिल फिरवून तो आराखडा तयार करू शकतो. बघा, आता हे अशा प्रकारे हा आराखडा तयार झालेला आहे. आता आपल्याला यापुढे एक सुई घ्यायची आहे. त्या सुईने ह्या बॉर्डरवर हळू असे छिद्र पाडत जायचं आहे. या ठिकाणी मी सुई घेतलाय. तुमच्या मनात शंका आली असेल, बाई कैची का नाही घेत? तर या ठिकाणी कैची घ्यायची नाहीये. कैचीने ही क्रिया करायची नाही. कारण कैचीने ही क्रिया तुम्ही करत गेलात, तर त्याची जी बॉर्डर आहे, वक्ररेषा आहेत, त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत. छिद्र पाडताना एक काळजी घ्यायची, की ते अतिशय एकदम जवळ-जवळ करायचे आहेत. चिकटून छिद्र पाडायचे आहेत. आणि दुसरी काळजी घ्यायची ते म्हणजे आपल्या बोटांची काळजी घ्यायची. बोटांना वगैरे सुई टोचता कामा नये. ही कृती करत असताना आपल्याला आपल्या घरच्या मोठ्या माणसांची मदत घेतली तरी चालणार आहे. त्यांच्या मदतीने करा. त्यांच्या देखरेखीखाली करा. हॅलो. हॅलो. आता पुढे बघा. बघा, आता हे आपण छापून घेतल्यावर सुईने छिद्र पाडत आहोत आपण. असं पूर्ण बॉर्डरला छिद्र पाडत जायचंय. हळूवारपणे करत जायचंय क्रिया. बाजूला दुसऱ्या बोटाने ते दाबून आता ही क्रिया करत असताना तुम्ही खाली पुठ्ठा जरी घेतला तरी चालणार आहे. एक पुठ्ठा दुसरा पुठ्ठा घ्यायचा आणि तिकडे छिद्र पाडत जायचं आहे. किंवा खाली असा आपलं वर्तमानपत्र जरी ठेवलं तरी चालणार आहे. ही कृती करत असताना थोडासा वेळ लागतो आपल्याला. पण पूर्ण ऑर्डर ही फक्त सुईनेच आपल्याला ते करायचं आहे.
त्यावेळी हाताच्या बोटांना पण थोडा त्रास होतो. बघा. कृती हे करायचं आहे. बोटांची विशेष काळजी घ्यायची आहे. ती करताना आपल्याला बोटाला सुद्धा हे होतात, म्हणून आपण कृती करताना बोटाला तुम्ही कपडा गुंडाळून सुद्धा ही कृती करू शकतात. इथे बघा, पूर्ण ठिकाणी आपल्याला शेवटपर्यंत ही कृती करत राहायची आहे. कृती करताना वेळ लागतोय. आता बघा, पूर्ण कट ह्याने छिद्राने मी पूर्ण ती आउटलाईन कट केलेली आहे. आता ते आपल्याला आपण कापलेली जी आउटलाईन आहे ती हळूवारपणे त्यातून काढायचं आहे. काही वेळा छिद्र थोडस असेल तर पुन्हा तिकडे ऍडजस्टमेंट करून ते काढायचे आहे. अतिशय हळूवारपणे कृती करायची आहे, नाहीतर मग ती बॉर्डर फाटून नकाशा बिघडण्याची शक्यता असते. एकदम सावकाश कृती करा. काय बघा, आता इथे काय आलं बघा, ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. त्याच्यावर आता तुम्हाला ज्यावेळी हा नकाशा भरायचा असेल त्यावेळी तुम्ही तुमच्या वहीमध्ये जी बॉर्डर तयार झालेली आहे ती बॉर्डर तिकडे ठेवायचं आहे. हळूवार हाताने नकाशात बॉर्डर तयार करायची आहे, छापायची आहे. पण ती छापत असताना तिथे बघा मी बाजूला बोट ठेवते, का तर तिथे तो हलला नाही पाहिजे, उचलला गेला नाही पाहिजे. दाबून असं ते तिकडे व्यवस्थित बॉर्डर ट्रेस करायची. बघा, पूर्ण असं करायचं, अजिबात हलायला द्यायचं नाही, नाहीतर त्या बारीक कर्व रेषा आहेत, बॉर्डर आहेत, ती चुकवेल. बघा, इथे हळूवार करत जायचं आहे. तुम्ही कुठे इथे घाई करत नाहीये, तुम्हाला पण तशीच काळजी घ्यायची आहे. हळूवार करत जायचं आहे. मी इथे स्केच पेन वापरलेला आहे. तुमच्याकडे स्केच पेन नसेल तर तुम्ही पेन्सिलचा पण वापर करू शकता, पेनाचा वापर करू शकता. आता हळूवार ते उचलायचं आहे बघा. आता तुमच्या वहीच्या कागदावर हा नकाशा छापून झालेला आहे.
हा कोणत्या राज्याचा आहे? तर महाराष्ट्र. म्हणून इथे खाली नाव लिहायचं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य असं नाव लिहायचं आहे. इथे मी आता एक चिन्ह करते. त्याच्यामध्ये एक उभी रेष घेतलेली आहे. त्याला बाण वरच्या दिशेला बाण केलाय, आडवी रेषा मारलाय, क्रॉस वरती उत्तर लिहिलंय. कारण नकाशाकडे आपण जेव्हा नकाशा पाहत असतो त्यावेळी जी वरची दिशा असते ही उत्तर असते. त्याच्यानंतर ही खाली दिशा असते. इथे वर नकाशाच्या वर असतं उत्तर, खालची दिशा ही दक्षिण असते आणि आपल्या उजव्या हाताकडची दिशा ही पूर्व असते, तर डाव्या हाताकडची दिशा ही पश्चिम असते. हे दिशा लक्षात ठेवायच्या आणि म्हणून इथे फक्त अशी ही खूण देऊन उ असं लिहिलेलं असतं नकाशामध्ये. याचा अर्थ वरची उत्तर दिशा. आता बघा इथे आपण काय केलं, महाराष्ट्राचा नकाशा टेन्सिल कसं याला म्हणतात टेन्सिल तयार करणं. आता महाराष्ट्राचा आपण टेन्सिल तयार केलेला आहे. तो कसा छापायचा हे दाखवलेला आहे. आता आपण दुसरी क्रिया करूया, भारताचा नकाशा. बघा इथे मी एक पुठ्ठा घेतलेला आहे, कार्बन पेपर, भारताचा घरातला जुना नकाशा घेतलेला आहे. ते नीट व्यवस्थित टाचणीने व्यवस्थित करून घेतलेले आहेत. हलणार नाही याची काळजी घेत आता मी भारताचा नकाशाची आउटलाईन छापून घेत आहे. पुन्हा तीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. हलायला द्यायचं नाहीये. व्यवस्थित असं क्रॉस करत जायचं आहे. व्यवस्थित बॉर्डर आखत जायचं आहे. त्याच्यासाठी बाजारातून तुम्ही नकाशा विकत आणायलाच पाहिजे असं नाही, पुस्तकातला नकाशा सुद्धा करू शकतो. आता हे पेन्सिल कट का करायचंय? तुमच्या मनात शंका आली असेल, की बाई आपण छापू शकतो. पण आपल्याला प्रत्येक वेळा छापावं लागणार आहे. इथे एकदा पेन्सिल कट करून ठेवलं, की ते खूप दिवस टिकतं, राहतं आपल्याकडे. कायमचं राहतं आणि पाहिजे तेव्हा आपण ते सहजपणे नकाशा आतल्या बाजून रेखाटून करू शकतो. इथे मी पुठ्ठा वापरलाय. तुम्हाला सांगितलंय घरातला पुठ्ठा वापरा. जर तुमच्या घरामध्ये जाडसर असं प्लास्टिकचं कागद असेल, प्लास्टिक कागद असेल तुमच्याकडे, तर त्याच्यावरही तुम्ही तो आखू शकता. प्लास्टिकवर हे केलं तर तो जास्त टिकतो. अशाच प्रकारचे पेन्सिल तुम्हाला काय केलं जातं, बाजारात सुद्धा विकत मिळतात. पण त्याची किंमत 25-50 रुपयापर्यंत असते. खर्च करावा लागतो. असे जर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा व्हाईट कार्डवर पेन्सिल कट केले, तर ती तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या पेपरात सुद्धा वापरायची परवानगी असते. फक्त त्याच्यावर काहीही लिहायचं नसतं. कोणतीही खूण करायची नसते. पूर्णपणे तो कोरा असावा लागतो दोन्ही बाजूने. भूगोलाच्या पेपराला पेन्सिल वापरायची परमिशन असते. बघा मी हळूवारपणे ते करत आलेले आहे. आता हे पूर्णपणे आखून झालंय. तुम्हाला जर राज्य हवे असतील, राज्याचं असं हे करायचं असेल, तर त्यावेळी तुम्ही हे राज्याचं सुद्धा मध्ये जे राज्य आहेत त्याच्या बॉर्डर्स आहेत, त्या सुद्धा तुम्ही आखून घेऊ शकतात. हळूवारपणे त्या सुद्धा काढून घेऊ शकतात. बघा. सगळ्या राज्याचा नकाशा तुम्ही बॉर्डर आखा. आता बघा तो आखून झालाय.
कुठे गेला? काय झालं? हे बघा, आता हा नकाशा सुद्धा सुईच्या साहाय्याने टोचून आपण जे महाराष्ट्र नकाशामध्ये कृती केली होती ती तिथे करत जायची आहे. पूर्णपणे टोचून झाल्यानंतर ते छिद्र पाडत जायचे आहेत. हळूवार हाताने ते इथे आपल्याला ते बघा हळूवार हाताने कापून घ्यायचं आहे. बॉर्डर काढताना काळजी घ्यायची आहे, हळूवारपणे काढायची आहे. हे काम करताना थोडंसं किचकट वाटेल तुम्हाला, पण एकदा हे पेन्सिल कट झालं, आउटलाईन तुम्ही छापून घेतली की कायम तुम्हाला ती जवळ राहणार आहे. जिथे कर्व रेषा आहेत, वक्राकार आहेत, तिथे थोडीशी काळजी घ्यायची. म्हणून म्हटलेलं आहे की घरच्या लोकांची मदत घ्या, वरिष्ठांची मदत घ्या. घरात जे मोठे लोक असेल त्यांची, तुमचे वडील भाऊ वगैरे असेल त्यांची. हा आता पेन्सिल झालेला आहे कट करून. हे करून ठेवल्यानंतर आता तुम्हाला ज्यावेळी हा नकाशा भरायचा आहे त्यावेळी आता तुम्ही एक वही घ्या, त्या वहीवर तो व्यवस्थित असा ठेवा आणि तो पुन्हा काय करून घ्या, ट्रेस करून घ्या. करताना पुन्हा सांगितलं की तिथे व्यवस्थित असं बाजूला बोट ठेवा, बोटाने दाबून धरत जा, म्हणजे ती बॉर्डर हलणार नाही, चुकणार नाही. हळूहळू रेखाटत जा. हळूवारपणे कृती करत चला.
याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे असे प्रकारचे पेन्सिल कट, फळांचे आकार, फुलांचे आकार ह्यांचे सुद्धा अशा प्रकारे पेन्सिल कट करून ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला कधी त्याचा उपयोग होऊ शकतो. असेच तुम्ही हे पेन्सिल कट केले तर तुम्हाला दारापुढे रांगोळीचे पण कटवर्क या पद्धतीने तुम्ही करू शकतात. फुलं वगैरे आणि तुम्ही मग रांगोळी सुद्धा रेखाटू शकतात ह्या पद्धतीनेच. आता हा मी नकाशा तयार केलेला आहे भारत देशाचा. वरती नाव लिहा भारत. पुन्हा त्या ठिकाणी दिशेची खूण करायची आहे. नकाशावर नेहमी दिशेची खूण करायची. त्याच्यामध्ये वरती मी लिहिलेलं आहे म्हणजे वरची दिशा उत्तर, त्याचप्रमाणे खालची दिशा ही दक्षिण, उजव्या हाताकडची पूर्व, डाव्या हाताकडची पश्चिम. हे दिशा नेहमी पाठ करून ठेवायच्या. नकाशाकडे आपलं तोंड असलं की ती दिशा त्याप्रमाणे आपल्याला कळतात. आता आपण या ठिकाणी मी हा आहे जगाचा नकाशा. अशाच प्रकारे नकाशा पुठ्ठा घ्या, घरातील जुना नकाशा घ्या किंवा पुस्तकातला ट्रेस करा. तर त्या ठिकाणी आता हा जो जगाचा नकाशा आहे मी ऑलरेडी तयार केलेला आहे बघा पेन्सिल कट. जगाचा नकाशा तयार करताना थोडीशी किचकट काम आहे. बरेचसे छोटे-छोटे असे बेट वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला ती खूप काळ हे करावं लागेल, वेळ लागेल. पण मला आशा आहे की तुम्ही नक्कीच ही कृती करू शकाल. तुम्हाला हे जमणार आहे आणि तुम्ही करणारच आहात. माहिती आहे मला हे. कारण हे तिन्ही नकाशे तुम्ही तयार करून ठेवले तर तुम्हाला 10वी पर्यंत बरेच नकाशाचा सराव करणं सहज सोपं जाणार आहे. त्याला तुम्हाला कोणताही पुढे खर्च लागणार नाहीये. आता आपण हे जे नकाशे पेन्सिल तयार केलेले आहेत, ह्याच्यावर आधारित काही कृती करूया. बघा, कृती क्रमांक 1 इथे आहे भारताचा नहीस. हे इथे आपण तयार केलेला हा भारताचं टेन्सिल आहे. याला टेन्सिल सुद्धा म्हणतात किंवा भारताचा आराखडा, नकाशा आराखडा सुद्धा म्हणतात. आता ह्या नकाशा आराखड्याच्या साहाय्याने आपल्याला नकाशा तयार करायचा आहे आणि पुढील बाबी त्याच्यामध्ये दाखवायचं आहे. हा नकाशा इथे समोर टेन्सिल ठेवलाय. वहीवर ठेवून तो आखायचा आहे. आखल्यानंतर तुमच्यामध्ये असा नकाशा तयार होईल. इथे मी आता ह्याच्यामध्ये 2 आपण स्थळं भरून दाखवणार आहे बघा. एक आहे दिल्ली, भारताची राजधानी, दुसरं आहे मिर्झापूर शहर. बघा. इथे आहे हे बघा, इथे आलं. हे चिन्ह आलेलं आहे बघा. हे चिन्ह आहे भारताची राजधानी दिल्ली. ही राजधानीच आहे. राजधानीचं ह्याच्या असताना भूगोलाचे जेव्हा आपण नकाशा भरतो त्यासाठी काही सांकेतिक खुणा आहेत. आता ही जी राजधानीची सांकेतिक खूण आहे इथे बघा पूर्ण असा हा बाहेरून कसा आहे रिकामा असा हा गोल आहे आणि मधला गोल हा पूर्णपणे भरीव आहे. ही कोणत्याही देशाची राजधानी दाखवण्याची खूण आहे. आता बघा, इथे लिहिलेलं आहे दिल्ली. त्याच्यानंतर आहे दुसरं शहर मिर्झापूर. ते भारताच्या या ठिकाणी आहे. या मिर्झापूर शहराचं भारताचं आता आपण जे घड्याळाप्रमाणे आपलं सगळं कारभार करत असतो, की घड्याळात 8 वाजले वगैरे. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेत प्रत्येक ठिकाणी फरक असतो. पण भारतामध्ये सगळे कारभार कोणताही कारभार आहे तो एका विशिष्ट वेळेनेच चाललं पाहिजे. त्याच्यासाठी जी भारतीय प्रमाणवेळ ठरवलेली आहे, ती या मिर्झापूर शहरातून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे. असं ह्या मिर्झापूर शहराचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्याला दुसरा कृती करायची आहे. ती आहे म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात. ती आहे नकाशा आराखड्यात आपल्याला पुढील बाबी दाखवायच्या आहेत. त्या कोणत्या दाखवायच्या आहेत? तर एक आहे मुंबई, दुसरा आहे नागपूर. आता हा पेन्सिल असं ठेवायचं, ते आखून घ्यायचं वहीवर आणि आपल्याला
ते दाखवायचे आहेत. आता इथे मी मुंबई दाखवते बघा. इथे आहे हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं मुंबई तुम्हाला सर्वांना परिचित आहे. दुसरं ठिकाण आहे हे नागपूर. हे भारताच्या पूर्व दिशेला आहे बघा. आणि महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला आहे. इथे नागपूर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे नकाशे भरायचे आहेत नंतर. तिसरं आपण बघूया. त्याच्यानंतर इथे आहे तिसरी कृती आहे जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी दाखवायच्या आहे. ह्याच्यामध्ये नकाशा आराखड्यात आपल्याला इथे हे सगळे खंड आहेत. खंडाशिवाय काही बेटं आहेत. आता या ठिकाणी असलेलं हे उत्तर अमेरिका, हे आहे दक्षिण अमेरिका, इथे आहे युरोप, हे आशिया हा सगळा संपूर्ण, इथे आफ्रिका खंड, या ठिकाणी असलेला ऑस्ट्रेलिया, या ठिकाणी असलेला आहे हा काय आहे अंटार्क्टिका खंड. यापैकी मी तुम्हाला 2 बाबी भरायला सांगितलेल्या आहेत. बघा, ऑस्ट्रेलिया खंड दाखवणार आहे तुम्हाला आणि दक्षिण अमेरिका खंड. तर बघूया. बघा, इथे आहे हे ऑस्ट्रेलिया. हा जो खंड आहे हा ऑस्ट्रेलिया आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही नकाशा प्रत्यक्ष भरायला जाल, तेव्हा आता तुम्हाला हे दिसायला हवं म्हणून मी मोठे अक्षर काढलेले आहेत. पण इथे तुम्ही या खंडामध्येच ते लिहायचं आहे किंवा तुम्ही नकाशा भरताना आणखीन इथे रंगाचा वापर केला तरी चालू शकतो. इथे जे वेगळं एक रंग वापरला, त्याच्यानंतर इथे आहे हा दक्षिण अमेरिका, इथे दुसरा रंग वापरला, एखाद्या ठिकाणी हिरवा रंग वापरला, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पिवळा रंग वापरला. वेगवेगळ्या रंगाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही खंड वेगळे ते दाखवू शकतात, ठिकाणं दाखवू शकता. आता तुम्हाला घरी गेल्यानंतर कार्य करायचं आहे. ते कोणतं कार्य करायचं आहे? तर तुम्ही सुरुवातीला एक तुम्हाला उपक्रम आहे हा, की तुम्ही महाराष्ट्र, भारत आणि जगाचे असे पेन्सिल कट करणार आहात. आधी तुम्ही आराखडे तयार करणार आहात. ते आराखडे तयार केल्यानंतर वहीमध्ये तुम्हाला ह्या महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. बीड जिल्हा, धुळे जिल्हा हा व्यवस्थित पुस्तकात तुमच्या आहेत, जिल्ह्याच्या बॉर्डर्स दिलेल्या आहेत. तशाच त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आखायच्या आहेत स्वतःहून आणि त्याच्यानंतर ते भाग तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या साहाय्याने भरायचे आहेत. तसंच भारतातील नकाशामध्ये भारतातील नकाशा आराखडा तयार करणार त्याच्यामध्ये तुम्हाला कन्याकुमारी हे ठिकाण भारताच्या दक्षिण दिशेला आहे. शोधायचं आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः शोधणार आहात तुम्ही. आणि गुजरात राज्य जे आहे, ते गुजरात राज्य नकाशा आहे. तुमच्या पुस्तकात नकाशा असेल त्याच्या मदतीने तुम्ही गुजरात राज्य कुठे आहे, कसं आहे त्याची बॉर्डर आणि हे तुम्ही भरणार आहात. कारण तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे. कारण पुढे जाऊन तुम्हाला 10वी ला ते स्वतःहून ट्रेस करून तिकडे राज्य भरायचे आहेत. हे तुम्ही 2 कृती करणार. इथे मी 2-2च दाखवलंय. तुम्हाला वाटत असेल की मी जास्त भरावं, तर तुम्ही जास्त ही ठिकाणं, जिल्हे घेऊ शकता. तिसरं आहे जागतिक बाबी. ह्याच्यामध्ये आहे जागतिक बाबीमध्ये आपण आता मागे शिकलो, सागरी प्रवाह शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये तुम्ही जे कॅनरी सागरी प्रवाह हा काय आहे, शीतसागरी प्रवाह आहे. हा तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. त्याच्यानंतर भूमध्य समुद्र आहे. तुम्ही पुस्तकातल्या नकाशाची मदत घ्या, भरा. सध्या सराव करा. नंतर तुम्हाला नकाशे मात्र परीक्षेला जाताना पूर्ण पाठ पाहिजे. कोणतं ठिकाण कुठे आहे हे आठवून तुम्हाला भरायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही नकाशा आराखडे तयार करून ठेवले, तर तुम्हाला कधीही समजा अभ्यासाचा कंटाळा आला, तर असे नकाशे छापायचे आणि भरायचे म्हणजे तो तुमचा एक कृती होईल, खेळासारखं पण होईल आणि तुम्ही हे कार्य करू शकतात आणि म्हणून तुम्हाला गृहकार्यामध्ये आराखडे तयार करून ह्या बाबी भरायचा सराव करायचा आहे. आणि तुम्हाला एक उपक्रम ते दिलेला आहे. उपक्रमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर नकाशा भरत असताना काही सांकेतिक चिन्ह वापरले जातात. ते इंटरनेटमध्ये गेल्यावर तुम्हाला ते शोधता येणार आहे. ते इंटरनेटमधून शोधून तुम्ही सांकेतिक चिन्ह जवळ ठेवा. धन्यवाद.